नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ नीरज रेड्डी या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 6वीच्या दुसऱ्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे अँगल्स. अँगल्स या पाठाविषयी आपण इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये सुद्धा थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. 5वी मध्ये आपण कोनाचे 3 प्रकार पाहिले होते. कोनाचे 3 प्रकार म्हणजे काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. यावर्षी आपण कोनाचे अजून काही प्रकार शिकणार आहोत. तसेच अँगल बायसेक्टर म्हणजेच काय कोन दुभाजक ही सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आपण या वर्षी शिकणार आहोत. चला तर मग आपला या वर्षीचा चॅप्टर सुरू करूया. अँगल्स म्हणजे कोन. बघा, सुरुवातीला आपल्याला मागच्या वर्षी थोडक्यात एक रिव्हिजन करायची आहे. आपल्याला इथं कोन ओळखायचा आहे. सोपंच आहे, हे तुम्ही मागच्या वर्षी सोडवलंय. पहिला आहे कुठला आहे घड्याळीचा, बघा 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे म्हणून जो कोन कुठला होईल, तो होईल ऑब्ट्यूज अँगल. कुठला होईल? ऑब्ट्यूज अँगल. नंतर हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोन आहे, हा काय आहे? काटकोन म्हणजेच काय? राईट अँगल. बरोबर. आणि तिसरा हा 90 अंशापेक्षा लहान आहे म्हणून काय झाला? हा ॲक्यूट अँगल. लक्षात आलं? कोनाचे 3 प्रकार: लघुकोन, विशाल कोन, काटकोन. म्हणजेच काय? ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. लक्षात आलं? नेक्स्ट पुन्हा बघा, नेमिंग अँड अँगल म्हणून एक आपण 5वीला पाहिलं होतं की कोनाचं नाव कसं द्यायचं. बरोबर, कोनाचं नाव कसं द्यायचं. पण कोनाचे काही कंपोनंट्स पाहिले होते. कोनाचं नाव, कोनामध्ये अजून काय असतं? व्हर्टेक्स असतं, म्हणजे शिरोबिंदू. कोनाचा शिरोबिंदू म्हणतात त्याला. आणि त्यानंतर आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे काय? कोनाच्या भुजा किंवा कोनाच्या बाजू. हे आपण गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता आपल्याला फक्त एक रिव्हिजन करायचे. परत एकदा आपण कोनाचं नाव 2 प्रकारे आपण लिहू शकतो. ते आपण लिहून बघूया. इथं बघा, अँगल कुठला आहे? हा पी. कधी पण कोनाचं नाव लिहिताना शिरोबिंदू म्हणजेच काय? व्हर्टेक्स हा सेंटरला आला पाहिजे. बरोबर, सेंटरला आला पाहिजे. अँगल पी वाय आर. और अजून कुठल्या प्रकारे लिहू शकतो? अँगल आर वाय पी. लक्षात आलं? दोन्ही प्रकारे आपण कोनाचं नाव लिहू शकतो. फक्त काय काळजी घ्यायची की व्हर्टेक्स जे आहे, शिरोबिंदू जो आहे तो सेंटरला आला पाहिजे. नेक्स्ट बघा, याचा व्हर्टेक्स काय आहे? वाय. बरोबर, व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, कोनाचा शिरोबिंदू. आणि आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे या कोनाच्या 2 भुजा. कोणत्या कोणत्या भुजा आहेत? वाय पी आणि वाय आर. आणि वाय आर ह्या काय आहेत? 2 कोनाच्या भुजा आहेत. लक्षात आलं? याचप्रमाणे पुढील 2 कोनांची नावं, त्यांचा शिरोबिंदू आणि त्यांच्या भुजा हे तुम्ही प्रॅक्टिस करून पहा. त्यानंतर आपल्याला शिकायचं याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोनाचे अजून काही नवीन प्रकार शिकायचे आहेत. बघा, आपण यापूर्वी काय काय शिकले आपण एकदा बघूया. हा जो कोन असतो, या कोनाला म्हणतात 90 अंशाचा कोन. आणि त्याला काय म्हणतात? म्हणजे 90 अंश. 90 अंशाच्या कोनाला काय म्हणायचं? काटकोन. ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं आणि 0 पेक्षा जास्त असतं, म्हणजे हा कोन इथं मध्ये कुठेतरी असेल. बरोबर, या 2 भुजांच्या मध्ये असलेला, एक बाजू रेड हा आणि असा, तर याला काय म्हणायचं? म्हणजे 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा कमी माप असेल तर काय म्हणायचं त्याला? ॲक्यूट अँगल. म्हणजेच काय? लघुकोन. त्याच्यानंतर आपण अजून बघा, समजा कोन जर असा इकडे आहे कुठेतरी, बरोबर, म्हणजे 90 पेक्षा मोठा, म्हणजे 90 पेक्षा जास्त अंश असणाऱ्या कोनाला काय म्हणायचं? 90 पेक्षा मोठा. 90 पेक्षा मोठा त्याला आपण काय म्हणतो? विशाल कोन. बरोबर, म्हणजेच काय? विशाल कोन म्हणजेच काय? ऑब्ट्यूज अँगल. बरोबर, 90 पेक्षा मोठा. आता बघा, आपण 90 पेक्षा मोठा एवढंच आपण मागच्या वर्षी शिकले. बरोबर, 90 पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन. पण 90 पेक्षा मोठा आणि इथं आल्यानंतर इथं आपलं 180 अंश माप असतं. बरोबर, आपल्याला हे माहिती आहे. इकडं काय असतं? 0 अंश असतं आणि इकडे काय असतं? 180 अंश असतं. जेव्हा ही भुजा या 0 वर आलेली असते, म्हणजे ज्या आपण असा कोन आहे तो जेव्हा एकमेकांवर भुजा येतात
तेव्हा त्या कोनाला आपण काय म्हणतो, शून्य कोन. त्या कोनाला काय म्हणायचं, शून्य कोन. हा या वर्षी आपण शिकणारा हा नवीन प्रकार आहे. जेव्हा दोन भुजा एकमेकांवर असतात, हा झाला कोन, आणि जेव्हा या दोन भुजा एकमेकांवर येतात तेव्हा त्या कोनाला काय म्हणायचं, शून्य कोन, झिरो अँगल म्हणायचं. इंग्लिशमध्ये काय त्याला, झिरो अँगल. लक्षात आलं. आणि जेव्हा या दोन भुजा परस्पर विरुद्ध दिशेला असतात, म्हणजेच काय, एक भुजा इकडे आहे आणि दुसरी भुजा काय आहे, इकडे आहे. म्हणजे जेव्हा आपण कोनमापक ठेवू तेव्हा त्याचं मेजरमेंट जेव्हा आपण उजवीकडून डावीकडे आपण कोन करतो, बरोबर. कोन मोजायचं कसं, उजवीकडून डावीकडे जेव्हा आपण कोन मोजतो तेव्हा दोन्ही भुजा विरुद्ध असल्यामुळं कोनाचं माप किती होईल, 180 अंश होईल. किती होईल, 180 अंश होईल. आणि ते आपल्याला एक सरळ रेष दिसेल. बघा ही कशी सरळ रेष दिसते, त्याप्रमाणे एक आपल्याला सरळ रेष दिसेल, बरोबर. याचा इथं हा आहे शिरोबिंदू, हा आहे वर्टेक्स, कुठं आहे, सेंटरला. या सेंटर पासून दोन्ही साईडला सरळ रेष दिसते. त्यामुळं 180 अंश माप असणाऱ्या कोनाला आपण काय म्हणतो, सरळ कोन, स्ट्रेट अँगल. परत आहे का, स्ट्रेट अँगल. झिरो कोन आपण ऐकलं, झिरो म्हणजे ज्या कोनाचं माप 0 अंश असतं, म्हणजे दोन्ही भुजा एकमेकांवर एकाच दिशेला असतात, एकाच दिशेला, तेव्हा तो कोन काय झाला, शून्य कोन झाला. आणि दोन भुजा जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेला असतात तेव्हा तो 180 मापाचा कोन होतो, आणि त्यामुळे त्या कोनाला काय म्हणतात, सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल. म्हणजे 180 चा एक नवीन प्रकार आहे, काय आहे, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजेच काय, सरळ कोन. लक्षात आलं, शून्य कोन आणि सरळ कोन. त्यानंतर म्हणून आता इथं फक्त 90 पेक्षा म्हणून चालणार आहे का, बघा. मग फक्त 90 पेक्षा मोठा कोन असं म्हणून सांगू शकतो का, नाही. मग 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असणाऱ्या कोनाला आपण काय म्हणतो, विशाल कोन म्हणतो. विशाल कोनाची व्याख्या थोडीशी बदलली आहे बघा. यापूर्वी आपण काय केलं होतं, फक्त 90 पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन, 90 पेक्षा लहान म्हणजे लघु कोन असं होतं. पण आता 90 पेक्षा मोठा पण 180 पेक्षा जो लहान आहे त्याला काय म्हणायचं, विशाल कोन. त्याला काय म्हणायचं, विशाल कोन म्हणजेच ऑब्ट्यूस अँगल. लक्षात आलं. पण जेव्हा ज्या कोनाचं माप 180 अंश पेक्षा सुद्धा जास्त असतं, म्हणजे बघा कसं होईल, बघा कोन, समजा आपला अँगल, समजा ही इथं कुठंतरी लाईन आहे, एक भुजा इथे आहे आणि दुसरी भुजा ही अशी आहे, इथं दुसरी भुजा इथे आहे. लक्षात आलं. आणि आपण कोन कोणता मोजतोय, हा जेव्हा आपण कोन मोजतोय, रेडने दाखवलंय मी तुम्हाला. जेव्हा हा पूर्ण कोन मोजतोय म्हणजे 90, हा 90 झाला, 180 झाला, 180 पेक्षा सुद्धा पुढं, म्हणजे 180 पेक्षा जास्त माप असणाऱ्या कोनाला एक नवीन नाव आहे, त्याला काय म्हणतात, म्हणजे 180 पेक्षा मोठा जो कोन असतो त्याला काय म्हणायचं, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजेच काय, रिफ्लेक्स अँगल. म्हणजेच काय, रिफ्लेक्स अँगल. काय रिफ्लेक्स अँगल म्हणजे, नवीन कन्सेप्ट बघा, परत एक नवीन नाव या वर्षी जे आपण शिकणार आहेत ते रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, ज्या कोनाचं माप 180 पेक्षा जास्त असतं. लक्षात आलं का, बघा. अगोदर आपण काय शिकलो होतं, 90 पेक्षा मोठा, 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान म्हणजे काय, तो होता विशाल कोन. आता 180 पेक्षा मोठा असणाऱ्या कोनाला काय म्हणायचं, प्रविशाल कोन. लक्षात आलं. किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. लक्षात आलं. आणि जेव्हा आपली ही जी भुजा आहे, रेड भुजा दुसरी, ही भुजा आपली स्थिरच राहणार, आणि जेव्हा ही भुजा फिरून येऊन परत जेव्हा या बाजूवरच येते इथे, म्हणजे मी तुम्हाला दुसरी आकृती काढून दाखवतो बघा. एक भुजा आपली ही आहे, बरोबर, ही, आणि दुसरी भुजा ही फिरून पूर्ण येते आणि पुन्हा दुसरी भुजा मी ब्लॅकनी दाखवतो, दुसरी भुजा हे परत दुसऱ्या भुजेवर, ह्या रेड भुजेवर येते. तेव्हा हा जो पूर्ण कोन झालेला आहे, हा पूर्ण एक सर्कल क्रिएट झाला, एक पूर्ण राऊंड मारला, बरोबर, पूर्ण फिरून त्याच जागेवर आले, तेव्हा या कोनाला आपण म्हणतो, किंवा या कोनाचं माप किती असतं, 360 अंश असतं. किती अंश असतं, 360 अंश असतं. आणि या कोनाला म्हणतात पूर्ण कोन. याला काय म्हणतात, पूर्ण कोन किंवा कंप्लीट अँगल. लक्षात आलं.
जेव्हा दोन भुजा एकमेकांवर असतात, बघा ह्या दोन भुजा येतात, जेव्हा ह्या एकमेकांवर येतील तेव्हा हा काय झाला, शून्य कोन झाला. पण ही जी दुसरी भुजा आहे ही पूर्ण विरुद्ध बाजूला फिरून जेव्हा खालून येईल तेव्हा तो कोन काय झाला, तो कोन होईल 360 डिग्रीचा होईल. किती होईल, 360 डिग्रीचा. लक्षात आलं, दोन्ही भुजा एकमेकांवरच असतील पण ते फिरून आलेली असेल तेव्हा त्या कोनाला काय म्हणतो आपण, कंप्लीट अँगल असं म्हणतो. लक्षात आलं, तेव्हा काय म्हणायचं त्याला, कंप्लीट अँगल. तर आता आपण 4 नवीन प्रकार शिकले. कुठले कुठले शिकले बघा. 90 डिग्रीचा कोन आपल्याला माहिती आहे. 90 डिग्री म्हणजे काय, राईट अँगल. 0 डिग्रीचा कोन म्हणजे झिरो अँगल. 180 डिग्रीचा कोन म्हणजे काय, स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. आणि 360 डिग्रीचा अँगल म्हणजे काय, तर पूर्ण कोन. बरोबर, हे लक्षात आलं हे अँगल वरून. आता ज्या कोनाचं माप 0 पेक्षा मोठं आहे आणि 90 अंश पेक्षा लहान आहे म्हणजे काटकोनापेक्षा कमी आहे त्याला काय म्हणायचं, अॅक्यूट अँगल म्हणजे लघु कोन. ज्या कोनाचं माप 90 पेक्षा जास्त आहे पण 180 पेक्षा कमी आहे, लक्षात येते, 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी, तो म्हणजे ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. बरोबर. आणि ज्या कोनाचं माप 180 पेक्षा जास्त आहे तो म्हणजेच काय, रिफ्लेक्स अँगल म्हणजेच काय, प्रविशाल कोन. लक्षात आलं. हे आपण कोनाचे एकूण 7 प्रकार आता पाहिले आहेत. यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँगल बायसेक्टर. तुम्ही इथं आपल्याला प्रॅक्टिस सेट 2 दिलेला आहे. मी 1-2 सोडून दाखवतो, बाकीचं तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा आपल्याला इथं जोड्या लावायच्यात. मॅच द फॉलोइंग. एका साईडला आपल्याला अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला नेम दिलेले आहेत. आपण आत्ताच रिवाइज केले बघा. 180 चा अँगल म्हणजे काय, दोन्ही साईडला 2 स्ट्रेट लाईन जातात. बरोबर, स्ट्रेट आहे म्हणून काय, सो हा स्ट्रेट अँगल होऊन जाईल. बरोबर. आता 240 डिग्री म्हणजे काय, ग्रेटर दॅन 180 आहे, 180 पेक्षा मोठा कोन आहे म्हणजेच काय, रिफ्लेक्स अँगल. बरोबर. 360 डिग्री म्हणजे पूर्ण कंप्लीट झालंय माप म्हणजे काय, कंप्लीट अँगल. आणि 0 डिग्री तर आपल्याला माहितीच आहे, झिरो अँगल. सोपं आहे, लक्षात आलं. किंवा इकडे बघा, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाइप ऑफ इच अँगल. आता 75 डिग्री इज लेस दॅन 90 डिग्री, त्याच्यामुळे काय त्याचं नाव काय, अॅक्यूट अँगल. 215 डिग्री म्हणजे इज ग्रेटर दॅन 180 डिग्री म्हणून त्याला काय म्हणायचं आपण, रिफ्लेक्स अँगल. 180 डिग्री इज अ स्ट्रेट अँगल. 148 डिग्री इज लेस दॅन 180 अँड ग्रेटर दॅन 90 डिग्री, therefore it is called as obtuse angle. The 0 degree is zero angle, 360 degree is complete angle, 120 degree is greater than 90 degree and less than 180 degree, therefore it is called as obtuse angle म्हणजे विशाल कोन. 90 degree is right angle. लक्षात आलं. आता बघा हे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला थोडंसं अजून मी कन्फ्युजन दूर करतो. बघा, लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. आता बघा पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला अँगल दिला नाही पण शक्यतो अँगल हा दोन भुजांच्या असा मधलाच पकडला जातो. बरोबर आहे का. मग हा अँगल जो होईल तो हा अँगल काय होईल, मग हा अँगल अॅक्यूट अँगल होईल. अॅक्यूट अँगल का होईल, अॅक्यूट अँगल का वर, कारण तो 90 पेक्षा लहान आहे आणि 0 पेक्षा मोठा आहे. समजा या डायग्राम मध्ये डायग्राम तुम्हाला अशीच दिली आहे आणि अँगल जर तुम्हाला हा दिला असेल, अँगल जर तुम्हाला हा दिला असेल तर हा अँगल म्हणजे हा कुठून बघा, हे 0 इकडून स्टार्ट होईल, इथं 180 आणि 180 पेक्षा हा मोठा. ही कन्सेप्ट समजून घ्या. बघा अँगल कुठला दिलाय तुम्हाला हे समजलं पाहिजे. बघा जसं या डायग्राम मध्ये दिलंय बघा, इथं आहे ही जी डायग्राम आहे, डायग्राम नंबर सी, या सी मध्ये जर असं जर पाहिलं तर आपल्याला हा विशाल कोन दिसेल. म्हणजे काय, विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, कारण आपण हा कोन मोजणार. आपण पण इथं विचारलाय का हा कोन, नाही. इथं कुठला विचारलाय, इथं आपल्याला हा खालचा कोन विचारलाय, खालचा कोन. लक्षात येते का बघा, इथं कुठला विचारलाय, हा खालचा अँगल विचारलाय. तर या कोनाचं माप जर मोजायचं असेल तर आपल्याला ह्या असं न मोजता आपल्याला इकडून मोजावे लागेल. लक्षात येते. लक्षात येते. मग या कोनाचं माप किती होईल बघा, इथून आपण मोजायला सुरुवात केली, इथून मोजायला सुरुवात केली 0 पासून, हे झालं इथं 90 डिग्री, 90 पासून इथं हे 180 डिग्री आणि इथून पुढे जे असेल ते माप म्हणजे हा कोन 180 पेक्षा मोठा आहे. म्हणजे काय आहे, हा रिफ्लेक्स अँगल आहे. काय आहे, हा रिफ्लेक्स अँगल आहे. काय आहे, हा रिफ्लेक्स अँगल आहे. लक्षात आलं.
आता इथं पण बघा, हा दोन्ही एकमेकांवर आहेत आणि इथं काय आहे, हे पण दोन्ही एकमेकांवर आहेत, बरोबर. पण इथं काय दिलंय, हा एरो इकडून दिलाय, म्हणजे अँगल मेजरमेंट काय आहे, पूर्ण मोजलेलं आहे. म्हणजे हा आहे कम्प्लीट आणि हा आहे 0 अँगल. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, आपल्याकडे कंपास पेटी असेल. कंपास पेटी मधले आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा जो भाग असतो हा कंपास असतो. हे तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर लक्षात येईल. सेट ऑफ स्क्वेअर्स आहे आणि डिवायडर पण आहे. आता आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत, ती म्हणजे अँगल बायसेक्टर. अँड अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, कोन दुभाजक. म्हणजेच काय, कोन दुभाजक. तर कोन दुभाजक, दुभाजक म्हणजे काय, दुभाजक म्हणजे दोन समान भाग. दोन समान भाग करणे. कशाचे भाग करणे, अँगलचे. अँगलचे दोन समान भाग करणे, त्याला आपण काय म्हणतो, अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर, समजा एखादा कोन 60 अंश मापाचा असेल, तर त्याच्या अँगल बायसेक्टर मुळे नवीन दोन कोन तयार होतात आणि प्रत्येक कोन हा 30 अंश मापाचा असतो. लक्षात आलं? 60 अंश कोनाच्या मापाचे दोन दोन समान भाग झाले आणि प्रत्येक कोन हा 30 अंश मापाचा झाला. कशामुळं, अँगल बायसेक्टर मुळे. तर हा अँगल बायसेक्टर कंपासच्या साहाय्याने कसा काढायचा ते आपण आता पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक 60 डिग्री मापाचा एक कोन काढावा लागेल. 60 अंश मापाचा एक कोन. त्यासाठी बघा, रुलर घ्यायची एक, त्याच्यानंतर एक कोनाची भुजा आपण काढून घेऊया. बरोबर. रुलर बाजूला ठेवली. आपल्याला इथे एक व्हर्टेक्स मिळाला. त्यानंतर कोन काढायचा असेल तर आपल्याला लागेल प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरला इथं आपण व्हर्टेक्सवर ठेवलं आणि 60 डिग्रीचा आपण एक कोन काढूया. 60 वर इथं मी मार्क करून घेतो. झालं 60. तो मापक बाजूला ठेवतो. रुलर घेतली. बघा, 60 डिग्रीचा एक हा कोन झाला. त्याला आपण नाव देऊया अँगल ए, अँगल एबीसी. हा काय झाला, एक कोन झाला. त्याचं माप किती आहे, 60 डिग्री. आता या कोनाला आपल्याला दुभागायचे, म्हणजे कोनाचे या दोन समान भाग करायचे. त्यासाठी आपल्याला लागेल कंपास. आपल्या कंपास पेटीमध्ये कंपास असेल या प्रकारे. बघा, या प्रकारचा एक कंपास असेल. एका साईडला आपल्याला पेन्सिल बसवायची असते, दुसऱ्या बाजूला आपल्याला एक लोखंडी टोक असतं. तर या कंपासचं लोखंडी टोक आपल्याला शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्सवर ठेवावं लागेल. लक्षात आलं का? बघा, व्हर्टेक्सवर ठेवलं आणि एक पर्टिक्युलर अंतर घ्यायचं. एक थोडं अंतर घेऊन आपल्याला एक आर्क काढायचा. आर्क म्हणजे हा असा आर्क काढायचा जो कोनाच्या दोन्ही भुजांना छेदेल. बघा, दोन्ही भुजाला छेदले आणि या छेदण्यामुळं आपल्याला दोन नवीन बिंदू मिळाले. त्यांना आपण नाव देऊया पी आणि क्यू. बघा, हा बिंदू मिळाला आपल्याला पी आणि हा बिंदू मिळाला आपल्याला क्यू. लक्षात आलं? दोन बिंदू आपल्याला मिळाले पी आणि क्यू. आता तो कंपास परत घ्यायचा. बघा, कंपास परत घेतला. कंपासचं लोखंडी टोक हे पी बिंदूवर ठेवायचं. कंपासचं लोखंडी टोक हे पी बिंदूवर ठेवलं आणि आणि अजून एक आपल्याला आर्क काढावा लागेल. पी बिंदूवरून एक आर्क असा काढायचा. बघा, लक्षात आलं? सेम डिस्टन्स, हेच सेम डिस्टन्स ठेवायचं आणि हा कंपास आपला क्यू बिंदूवर ठेवायचा. कंपासचं लोखंडी टोक हे क्यू बिंदूवर ठेवायचं. अजून एक आर्क काढायचा, जो आर्क पहिल्या आर्कला छेदेल असा. लक्षात आलं? आता आपण हे आकृतीमध्ये आपल्याला दोन आर्क छेदल्यामुळे आपल्याला एक नवीन बिंदू मिळाला. त्याला आपण नाव देऊया आर. हा एक नवीन बिंदू मिळाला, त्याला आपण नाव दिलं आर. आता आर आणि बी हे आपण जोडून घेऊया.
आपल्याला किरण बी आर मिळाला बरोबर. आणि किरण बी आर हा काय आहे तर हा आहे अँगल बायसेक्टर. आता हा जर अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला आपलं बघा पहिला आपण कोन काढला होता, कोन ए बी सी किती मापाचा होता 60 अंश मापाचा होता. कोन ए बी सी हा 60 अंश मापाचा होता. आता आपण जो आपल्याला दोन कोन मिळाले, कोन ए बी आर आणि कोन आर बी आणि सी अशा आपल्याला दोन कोन मिळाले. तर या दोन कोनाचं माप किती असलं पाहिजे, प्रत्येकी 30 अंश असलं पाहिजे. ते आपण चेक करूया कशाच्या साहाय्याने तर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने. तुम्हाला दिसत असेल 0 10 20 आणि 30. बरोबर 30 ला आपल्याला एक तो रेड जो आपला किरण आलाय किरण बी आर तो काय आहे बायसेक्टर आहे. तर एका कोणाचं माप 30 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं माप सुद्धा किती असणार 30च अंश असणार. अशा प्रकारे आपण अँगल बायसेक्ट करू शकतो. समजलं नसेल तर व्हिडिओ परत रिव्हर्स करून पुन्हा एकदा पहा आणि स्वतः एकदा वहीवर कंपासच्या साहाय्याने प्रॅक्टिस करून बघा. समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून कळवा. अशा प्रकारे आपण अँगल बायसेक्टर कंपासच्या साहाय्याने कसा काढायचा हे आपण या चॅप्टर मध्ये पाहिलं. तसेच कोनाचे एकूण 7 प्रकार पाहिले बघा. आज नवीन 4 पाहिले, पूर्वी 3 आपल्याला माहित होते. नवीन 4 कुठले कुठले पाहिले बघा. झिरो कोन म्हणजे झिरो अँगल म्हणजे 0 अंश मापाचा कोन, स्ट्रेट अँगल म्हणजे 180 डिग्रीचा कोन, रिफ्लेक्स अँगल म्हणजे 180 अंश पेक्षा मोठा म्हणजे प्रविशाल कोन, आणि 360 डिग्रीचा कोन म्हणजेच काय पूर्ण कोन म्हणजेच कंप्लीट अँगल. बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.